आषाढी एकादशीला इथे आहे, हे स्पष्टपणे सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपली गुरुपौर्णिमा काही दिवस आधीच सुरू होते. आपला गोतावळा मोठा आहे, याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करा. म्हणून आपण येणाऱ्या 25 जुलैला एकादशीला बरोबर सकाळी 8च्या भोपाळीपासून गुरुपौर्णिमेला इथे सुरुवात करणार आहोत. आणि सगळ्या संबंधित प्रतिनिधींना तुम्ही बोलवा. सगळा महाराष्ट्र येऊ द्या, भारत येऊ द्या, किती येऊ द्या, त्या सर्वांना त्या दर्शन सोहळ्यात त्या पूजनाचं इथं आपण स्वामींच्या अनेक मूर्त्या ठेवू. गर्दी पाहून महिलांना पुरुषांना लवकरात लवकर स्वामींवर अभिषेक करता येईल, पादुकांवर अभिषेक करता येईल. सामुदायिक आपलं वाचन आमचे याज्ञिकी प्रतिनिधी पुरुष सूक्त स्त्री सूक्त क्रमशः वाचत राहते अखंडपणे, आणि पूजाही चालू राहील. त्यामुळं अभिषेकही चालू राहील, पूजाही चालू राहील. आणि आपण एक शपथ ग्रहण करणार आहात. पुढची गुरुपौर्णिमा ही पावेतो स्वामी महाराज आमच्या सर्व परिवाराचा योगक्षेम आपण चालवा, अशी पण प्रतिज्ञा आपण स्वामींच्या चरणावर करायची आहे. आता परिवार म्हणजे फक्त आपलं हम दो हमारे दो असं नाही. 150 कोटी जनता आहे एकट्या भारतात. या सर्व 150 कोटीच्या परिवाराचा योगक्षेम स्वामी चालवणार आहेत, हे विसरून चालणार नाही. तुम्ही एकटे दो आणि दो हमारे दो नाही. हे 150 कोटी लोक तुमचेच आहेत, एकमेकाचे नातलग आहेत, पारिवारिक संबंध आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीचं नातं श्रेष्ठ आहे, आणि याला जपणं हे आपला आद्य कर्तव्य आहे. म्हणून या साऱ्या बाबी प्रशासकीय कामकाजातून निदर्शनास येतात. आम्ही अनेक टीम पाठवत असतो, कुठे कुठे काय काय चाललंय. परंतु आपणावर लाखो लोकांचं लक्ष आहे, डोळे आहे. सीसी कॅमेऱ्यांची गरज नाही, ती फॉर्मॅलिटी आहे. पण कोण काय करतंय हे आम्हाला ताबडतोब कळतं. अगदी त्या माहूर गाडाजवळ काही तेलुगू भाषेत केंद्र ते कसे काम करतात ते आम्हाला रोज कळतंय.